हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये जीएमसी छत्रपती संभाजीनगर याकरिता आपण जी केमध्ये जे प्रश्न तुमच्यासाठी येऊ शकता ते सर्व प्रश्न आपण बघणार आहोत। जास्तीचे प्रश्न बघायचे आहेत, त्यामुळे पेशन्सनी व्हिडिओ बघायचा आहे। ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, अजिंठा डोंगर आणि वेरूळ डोंगर डॅश या जिल्ह्यात आहे। ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, मुंबई, रायगड की सातारा। आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपण प्रश्नाचं उत्तर आपण देखील गेस करू शकता आणि खाली कमेंट करू शकता। चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला परीक्षेत फायदा होईल। तर अजिंठा डोंगर आणि वेरूळ डोंगर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत। पुढील प्रश्न, संत एकनाथांची कर्मभूमी कोणती? आळंदी, शिर्डी, शेगाव की पैठण? तर खाली कमेंट करायचे, संत एकनाथांची कर्मभूमी कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे पैठण, ऑप्शन क्रमांक डी। यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा येथे कोणते पुरातन मंदिर आहे? खंडोबाचे, रामाचे, गणपतीचे की यापैकी नाही? तर लक्षात घ्या, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा येथे खंडोबाचे पुरातन मंदिर आहे। पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर शहराला व औद्योगिक वसाहतींना पैठण येथील डॅश येथून पाणीपुरवठा केला जातो? नाथसागर, नामदेव, ज्ञानेश्वर की यापैकी नाही? तर कोणत्या धरणातून केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नाथसागर या धरणातून पाणीपुरवठा केला जातो। जे जायकवाडी धरण आहे त्याचं नाव नाथसागर असे देण्यात आलेलं आहे। पुढील प्रश्न, हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमुळे गोदावरी व डॅश या नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत। ऑप्शन आहेत भीमा, कृष्णा, कावेरी की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, गेस करा आणि खाली कमेंट करा। तर योग्य उत्तर आहे भीमा। पुढील प्रश्न, डॅश हा दिवस महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहे 17 सप्टेंबर, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी की 1 मे? तर याचं योग्य उत्तर आहे 17 सप्टेंबर रोजी काय केलं जातं? तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो। 15 ऑगस्टला काय असतं? स्वातंत्र्य दिन। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन। 1 मेला काय आहे? महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन। हे चारही जे दिवस आहेत ते अगदी महत्त्वाचे आहेत। पुढील प्रश्न, कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफ औरंगाबाद छावणी परिषद स्थापना डॅशमध्ये झाली? 1890, 1990, 1790 की 1960? तर कधी झाले आहे? तर ती झाली आहे 1890 मध्ये। पुढील प्रश्न, संत एकनाथ रंगमंदिर डॅश येथे आहे? खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद की यापैकी नाही? तर संत एकनाथ रंगमंदिर कुठे आहे? राईट आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। पुढील प्रश्न, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालय डॅश आहे? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, पैठण या ठिकाणी, वैजापूर या ठिकाणी की कन्नड या ठिकाणी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर। पुढील प्रश्न, सरला बेट डॅश नदीवर निर्माण झालेले एक निसर्गरम्य बेट आहे होय? गिरजा, शिवना, गोदावरी की पूर्णा? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे गोदावरी। पुढील प्रश्न, डॅश येथे श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे? खुलताबाद, कचनेर, आपेगाव की कन्नड? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे कचनेर। पुढील प्रश्न, पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅश या पंथांच्या लेण्या आहेत? महायान, हीनयान, 1 व 2 दोन्ही की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, हीनयान। अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। तर लक्षात घ्या, जीएमसी छत्रपती संभाजीनगर याचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला सामान्यज्ञान 25 प्रश्न, मराठी व्याकरण 25, इंग्लिश ग्रामर 25, बुद्धिमत्ता अंकगणित 25 प्रश्न असे 100 प्रश्न विचारले जाणार आहेत 200 गुणांसाठी।
त्याकरिता आपल्याकडे 18,000 प्लस प्रश्न तयार केले आहेत. याची प्राईज आहे 499. परचेस करण्याकरिता 9356552560 यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा हा कोर्स तुम्ही ॲप थ्रू देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सराव प्रश्नपत्रिका, फुल अँड टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत. सेम कंटेंट ॲप्लिकेशन थ्रू घेतला तर सेम PDF फाईल सोबत ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला भेटतील. तसेच जर तुम्हाला फक्त ऑनलाईन जर प्रॅक्टिस करायची असेल तर ऑनलाईन टेस्ट देखील आहेत. प्राईज आहे फक्त 149 रुपये. ॲप थ्रू परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. यामध्ये फुल अँड टेस्ट भेटत आहेत. सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि चालू घडामोडी असं तुम्हाला भेटणार आहेत. जर काही डाऊट असेल किंवा अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण 935655256037 यावर मेसेज करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, पैठणला डॅश काशी म्हणतात? उत्तरेची, पूर्वेची, दक्षिणेची की पश्चिमेची? तर लक्षात घ्या, पैठणला दक्षिणेची काशी असे म्हणतात. पुढील प्रश्न, मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, पैठण, नांदेड की सोयगाव. तर उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, यादव वंशातील भिल्लामा राजाने इसवी सन डॅशमध्ये दौलताबादचा किल्ला बांधला. ऑप्शन आहेत 1187, 1287, 1084 की 1387. तर राईट आन्सर आहे 1187 मध्ये. पुढील प्रश्न, महबूब अली पाशा या राजाने आपल्या शासनात तेव्हा 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहागंजात डॅश उभारले? सलीम अली सरोवर, घड्याळाचे टॉवर, कटकट गेट की दिल्ली दरवाजा? तर योग्य उत्तर आहे घड्याळाचे टॉवर उभारले. पुढील प्रश्न, औरंगाबादेत 1857च्या उठावात बंड पुकारणाऱ्या 21 क्रांतिकारांना क्रांती चौकातील डॅशवर देहदंडाची शिक्षा देण्यात आली. ऑप्शन आहेत औरंगपुरा, काला चबुतरा, शहागंज की बायजीपुरा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कोर्स डिझाईन केला आहे तो तुम्ही परचेस करा. तुम्ही बाकी एक्झामला देखील हे मटेरियल यूज करू शकता. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे काला चबुतरा, ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न, औरंगजेबाचा बालेकिल्ला म्हणजे डॅश होय? ऑप्शन आहेत किल्ले अर्क, प्रतापगड, रायगड किल्ला की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे किल्ले अर्क. यानंतर पुढील प्रश्न, डॅश दरवाजांचे शहर असे छत्रपती संभाजीनगरला म्हटले जाते? 52, 50, 28 की 100? तर किती दरवाजांचे शहर आहे? तर ते आहे 52 दरवाजांचे शहर. पुढील प्रश्न, गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असलेली वैचारिक बैठक मार्क्सवादाकडे झुकलेली अशी व्यक्ती म्हणजे गोविंदभाई श्रॉफ, फु शिंदे, अविनाश डोळस की बाह कल्याणकर? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, गोविंदभाई श्रॉफ. पुढील प्रश्न, डॅश हे शहर 52 पुऱ्यांचे वसाहतींचे शहर म्हणून ओळखतात? छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी की पुणे? तर राईट आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, मराठवाड्यांची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर की परभणी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर. यानंतर पुढील प्रश्न, डॅश या किल्ल्यावर मेंढा तोफ व दुर्गा तोफ आहे? ऑप्शन आहे दौलताबाद, प्रतापगड, तोरणमाळ की रायगड? तर राईट आन्सर आहे दौलताबाद. पुढील प्रश्न, दलित उद्धारासाठी धर्मांतराचा मार्ग कोणी स्वीकारला? महात्मा फुले, महर्षी कर्वे, महात्मा गांधी की डॉक्टर आंबेडकर? सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे डॉक्टर आंबेडकर यांनी. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी 1920 साली कोणते वृत्तपत्र सुरू केले? बहिष्कृत भारत, जनता, मूकनायक की प्रबुद्ध भारत?
तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. पुढील प्रश्न, शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? करवीर, कागल, सांगोला की कोल्हापूर? तर शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर ते आहे कागल. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? गोरे, मोरे, मुरकुटे की जगताप? तर राईट आन्सर आहे गोरे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या, जे मटेरियल तयार केलं आहे ते अगदी क्वालिटी. जर तुम्हाला त्याचा काय म्हणता येईल डेमो बघायचा असेल तर तो देखील आपण प्रोव्हाइड करू. परंतु लक्षात घ्या, एक्झाममध्ये जर तुम्हाला रँक काढायची असेल आणि जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर नक्की तुम्ही मटेरियल परचेस करा. अगदी क्वालिटी कंटेंट या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी तयार केलेला आहे. पुढील प्रश्न, भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन करणारे समाजसुधारक कोण? महर्षी कर्वे, दादासाहेब गायकवाड, पंजाबराव देशमुख की महर्षी शिंदे? राईट आन्सर आहे महर्षी कर्वे. पुढील प्रश्न, आनंदीबाई या विधवेशी कोणी विवाह केला? महर्षी शिंदे, महात्मा फुले, म गो रानडे की महर्षी कर्वे? तर कोणी विवाह केला? राईट आन्सर आहे महर्षी कर्वे यांनी. पुढील प्रश्न, 1958 साली खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला भारतरत्न हा किताब मिळाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे की कर्मवीर भाऊराव पाटील? तर कोणाला मिळाला? योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न, शाहू महाराजांचा मृत्यू केव्हा झाला आहे? 1920, 1921, 1922 की 1923? आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. त्यावर आपण एक्झामच्या नोटिफिकेशन अपडेट प्रोव्हाइड करत असतो. तर त्या ग्रुपला जॉईन करून घ्या, जेणेकरून नवीन जे अपडेट आहे त्या तुम्हाला वेळेवर भेटतील. तर शाहू महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? तर तो झाला आहे 1922 पुढील प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही बहुमानाची पदवी कोणाकडून देण्यात आली? ऑप्शन आहेत शंकराचार्य, कुर्मी क्षत्रिय संमेलन कानपूर यांमार्फत, कोल्हापूर संस्थानातील जनता की ब्रिटिश सरकार? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कुर्मी क्षत्रिय संमेलन कानपूर यांच्यामार्फत. पुढील प्रश्न, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद की डॉक्टर आंबेडकर? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे डॉक्टर आंबेडकर. पुढील प्रश्न, प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारा पहिला भारतीय कोण? लोकमान्य टिळक, भास्कर जाधव, महात्मा फुले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तर राईट आन्सर आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांच्यावर खालीलपैकी कोणत्या विचारवंतांचा प्रभाव होता? कार्ल मार्क्स, थॉमस पेन, व्हॉल्टेअर की थॉमस एक्विनस? तर योग्य उत्तर आहे थॉमस पेन. आणि हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला? सातारा, सांगली, कोल्हापूर की पुणे? तर महात्मा फुले यांचा जन्म पुणे या ठिकाणी झाला आहे. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोठे झाला? भगूर, कोल्हापूर, टेंभू की पुणे? तर गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म टेंभू या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न, केसरीचे पहिले संपादक कोण होते? विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर की कृष्ण शास्त्री चिपळूणकर? तर केसरीचे पहिले संपादक हे गोपाळ गणेश आगरकर आहेत. पुढील प्रश्न, अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला? महर्षी शिंदे, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर की महर्षी धोंडो केशव कर्वे? तर अनाथ बालिकाश्रम हा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांचे जन्म कोठे झाला? टेंभू, भगूर, शेरावली की शिरूर?
तर महर्षी कर्वे यांचा जन्म हा शेरावली या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न, पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? आंबेडकर आणि आगरकर, रानडे व आंबेडकर, टिळक आणि आगरकर की गांधीजी आणि आंबेडकर? तर पुणे करारावर गांधीजी आणि आंबेडकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पुढील प्रश्न, 1946 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक, पंजाबराव देशमुख की डॉक्टर BR आंबेडकर? तर कोणी केली? तर ती केली आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढील प्रश्न, लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय? गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गुलाब आगरकर, गोपाळ हरी देशमुख की गोपाळ गणेश आगरकर? आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक, तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका. एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू असे कमेंट करा. तो लोकहितवादी यांचं पूर्ण नाव आहे गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? डॉक्टर आंबेडकरांनी, महर्षी कर्वे, महात्मा फुले की शाहू महाराज? तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी दिली आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? सातारा, आंबावडे, महू की रत्नागिरी? तर डॉक्टर आंबेडकरांचा जन्म हा महू या ठिकाणी झाला आहे. पुढील प्रश्न, चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला? तर चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर आंबेडकरांनी केला आहे. पुढील प्रश्न, सुधारकचे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन आपण रीड करायचे आणि खाली कमेंट करायचे. तर सुधारकचे वृत्तपत्र हे गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलं आहे. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी स्थापन केलेली संस्था कोणती? महिला उत्थान संघ, महिला सुधारक मंडळ, पुनर्विवाह संघ की विधवा विहोत्तेजक मंडळी? तर कोणती संस्था स्थापन केली? राईट आन्सर आहे विधवा विहोत्तेजक मंडळी. पुढील प्रश्न, महात्मा फुलेंचा उजवा हात कोण होते? डॉक्टर भाऊदाजी लाड, विष्णुशास्त्री पंडित, नारायणराव लोखंडे की रामोशी रोडे? तर योग्य उत्तर आहे नारायणराव लोखंडे. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते? जयवंत, यशवंत, बळवंत की कळवंत? तर वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचे. तुमच्यासाठी होमवर्क आहे. बघूयात किती विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर देतात. तसेच आपण जो तुमच्यासाठी कोर्स तयार केला आहे तो तुम्ही परचेस करायचा आहे. कमी वेळात चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. सराव प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ टेस्टमध्ये तुम्हाला शेवटी आन्सर दिलेत. बाकी सर्वांमध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तर लगेचच भेटून जाईल, जेणेकरून फास्टमध्ये रिव्हिजन करायला मदत होईल आणि सराव प्रश्नपत्रिकेतून आपला किती अभ्यास झाला हे तुम्ही या ठिकाणी टेस्ट करू शकता. ज्या 10 फुल लेंथ टेस्ट आहेत त्यामध्ये 100 प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत. यामध्ये प्रश्नपत्रिका OMR शीट तुम्हाला प्रोव्हाइड केली आणि आन्सर की सेपरेट प्रोव्हाइड केली. त्यामुळे डेली आपण 10 टेस्ट सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून आपला अभ्यास किती झाला हा तुम्हाला कळेल. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. ही ऑनलाईन टेस्ट आहेत, ही देखील आपण घेऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी, त्याला देखील जॉईन करा, ज्यावर आपण चालू घडामोडींचा सराव करत असतो. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याला जॉईन करा, ज्यावर तुम्हाला एक्झामचे अपडेट मिळेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. थँक्यू.